नमस्कार मित्रांनो, स्पर्धा कट्टा या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला MPSC कंबाईन ग्रुप बी जी पूर्व परीक्षा झाली काल 14 जून 2026ला त्याच्या आन्सर की रिलेटेड बोलणार आहे की आन्सर की कधीपर्यंत येऊ शकते. जी आयोगाची ऑफिशियल आन्सर की आहे, जे आयोग अनाऊन्स करते त्यांच्या वेबसाईटला, ती आन्सर की कधीपर्यंत येऊ शकते, एक्सपेक्टेड डेट सांगणार की कधीपर्यंत आन्सर की येण्याची शक्यता आहे. ही जी मी माहिती सांगत आहे ती मागील जे एक्झाम्स आयोगाने घेतलेले आहेत आणि त्याच्या ट्रेंड ॲनालिसिसवरून, म्हणजे एक्झाम्स घेतल्यानंतर किती दिवसात आन्सर की आले आहेत, मागच्या सर्व ज्या एक्झाम्स आहेत साधारणपणे त्या 1-2 वर्षाचे मी एक्झाम्स चेक केलं आणि त्या अकॉर्डिंगली सांगत आहे. कधी कधी असे झालेले आहेत की एका दिवसात आन्सर केले आणि कधी कधी लेटही झालेले आहेत. म्हणजे आता तुम्ही राज्यसेवाची परवाची एक्झाम्स बघितली, मागील जी एक्झाम झाली राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026, ती एका दिवसात आन्सर की अनाऊन्स केली ती आयोगाने. किंवा कंबाईनची जी एकदा तर असं झालं की कंबाईनची जी 2026ची पूर्व परीक्षा 2025ची पूर्व परीक्षा जी झाली जानेवारीच्या आसपास, त्याची आन्सर की भरपूर लेट केली ती, 8 दिवस लावलेले आयोगाने. तर परंतु आता रिसेंट जर चेक केला तुम्ही तर आन्सर की भरपूर लवकर आली होती. तर त्या रिलेटेड मी डिटेल माहिती सांगणार आहे की आन्सर की कधीपर्यंत येऊ शकते, एक्सपेक्टेड डेट सांगणार आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका. तर तुम्ही जर आत्तापर्यंतचा ट्रेंड बघितला तर आयोग साधारणपणे जर पेपर एकच असेल, म्हणजे आता MPSC कंबाईन ग्रुप बी असो किंवा सी असो, अशा टाईपच्या ज्या एक पेपर असलेल्या एक्झाम आहेत त्यांची आन्सर की साधारणपणे 3 ते 4 दिवसात अनाऊन्स करत असते. साधारणपणे आत्ताचा जर तुम्ही ट्रेंड पाहिला, आत्तापर्यंत ज्या एक्झाम्स घेतलेल्या आहेत कंबाईनच्या ग्रुप बी आणि सीच्या, त्याचं 3 ते 4 दिवसात आन्सर की अनाऊन्स करण्यात आली होती आत्तापर्यंत. परंतु फक्त आता जे जानेवारीमध्ये ग्रुप बीची एक्झाम्स झाली, पूर्व परीक्षा झाली, त्याची आन्सर की लेट अनाऊन्स केली होती. साधारण 8 दिवस लागलेले त्या आन्सर की अनाऊन्समेंटला. आणि जर 2 पेपर असलेली बघितला, राज्यसेवेची एक्झाम्स 2 पेपर असतात प्रीचे, GS 1 आणि CSAT, त्याची आन्सर की अनाऊन्स करायला आयोग साधारणपणे 4 ते 5 दिवस लावत असते. परंतु आता जर तुम्ही रिसेंट जर राज्यसेवेचा पूर्व परीक्षा 2026चा पेपर बघितला तर त्याची आन्सर की आयोगाने इतक्या फास्ट प्रोसेसिंगमध्ये एका दिवसात अनाऊन्स केली होती. तर आयोग आता एकदम जे वर्किंग आहे आयोगाचं ते एकदम फास्ट झालेलं आहे. तर आपण असं म्हणू शकतो की 2 ते 3 दिवसात आन्सर की येऊ शकते. आज ही आन्सर की येण्याची शक्यता आहे की आयोग आता फास्ट प्रोसेसिंग मोडला गेलेला आहे. तर आन्सर की आज येऊ शकते किंवा जास्तीत जास्त 3 दिवसात आन्सर की येऊ शकते. तर ही शक्यता आहे, एक्सपेक्टेड आहे की 3 दिवसात आन्सर की येण्याची शक्यता आहे. तर तुम्ही आयोगाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्या टचमध्ये राहा, तसेच माझं जे यूट्यूब चॅनल आहे त्याच्याही टचमध्ये राहा. जशी आन्सर की अनाऊन्स करेल आयोग तसे मी त्या रिलेटेड अपडेट तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवर देऊ. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब माय चॅनेल.